कधी असं झालंय का की तुम्ही खूप छान ठिकाणी फिरायला गेला आहात, समोर सुंदर डोंगर किंवा समुद्र आहे, पण तुमच्या डोक्यात मात्र ऑफिसच्या कामाचं किंवा घरच्या चिंतेचं चक्र सुरू आहे? आपण शरीराने तिथे असतो, पण मनानं कुठेतरी भूतकाळात किंवा भविष्यात भरकटत असतो. आजच्या या धावपळीच्या युगात आपलं मन एका उधळलेल्या घोड्यासारखं झालंय, ज्याला शांत करणं आपल्याला कठीण जातंय. आपण बाहेरच्या जगाला जिंकण्याचा प्रयत्न करतोय, पण आतल्या जगाचं काय? आपल्या या अस्वस्थ मनाला संथ करणारं, आपल्याला स्वतःशी जोडणारं आणि जगण्याला एक नवा अर्थ देणारं एक अप्रतिम साधन म्हणजे मेडिटेशन, म्हणजेच ध्यान. आज आपण या ध्यानाचा केवळ वरवर विचार करणार नाही, तर त्यामागील विज्ञान, त्याचे शरीरावर आणि मनावर होणारे बदल आणि अगदी सोप्या पद्धतीनं त्याची सुरुवात कशी करायची हे अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बरेचदा लोकांना वाटतं की ध्यान करणं म्हणजे देवाचं नाव घेणं, साधू संत होणं किंवा सर्व सुखांचा त्याग करणं. पण वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर ध्यान म्हणजे मनाला दिलेली एक सिस्टमॅटिक ट्रेनिंग आहे. जसं आपण शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करतो, अगदी तसंच मनाला एकाग्र, शांत आणि सजग बनवण्यासाठी ध्यान हा मस्तिष्काचा व्यायाम आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण विचारांना थांबवण्याचा अट्टाहास करत नाही, तर आपण त्या विचारांचे केवळ एक साक्षीदार बनतो. एका नदीकाठावर बसून वाहणारं पाणी पाहताना आपण जसे शांत असतो, तसेच डोक्यात येणाऱ्या विचारांकडे न अडकता, त्यांना न जज करता फक्त पाहणं आणि वर्तमानात परतणं म्हणजेच ध्यान. आता यामागचं सायन्स काय सांगतं ते आपण समजून घेऊया. आधुनिक न्यूरोसायन्सनं हे सिद्ध केलं आहे की ध्यानामुळे आपल्या मेंदूची रचना बदलू शकते, ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. आपल्या मेंदूमध्ये ॲमिग्डाला नावाचा एक भाग असतो, ज्याला इमोशनल कंट्रोल सेंटर किंवा फिअर सेंटर म्हटलं जातं. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा हा भाग जास्त सक्रिय होतो. सायंटिफिक रिसर्चनुसार नियमित ध्यान केल्यामुळे या ॲमिग्डालाचा आकार आणि त्याची सक्रियता कमी होते, ज्यामुळे आपल्याला येणारा राग, भीती आणि चिंता नैसर्गिकरित्या कमी होते. या उलट आपल्या मेंदूचा समोरील भाग म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो निर्णय क्षमता, एकाग्रता आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असतो, त्याची घनता ध्यानामुळे वाढते. म्हणजेच ध्यान ही अंधश्रद्धा नसून मेंदूला अधिक कार्यक्षम बनवणारं एक सशक्त विज्ञान आहे. ध्यानाचे आपल्या शरीरावर होणारे शारीरिक फायदे थक्क करणारे आहेत. आजकाल 80% अधिक आजार हे सायकोसोमॅटिक म्हणजेच मानसिक तणावातून निर्माण होणारे आहेत. जेव्हा आपण क्रॉनिक स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन वाढतं, जे बीपी, शुगर आणि वजनावर परिणाम करतं. ध्यानामुळे शरीरात रिलॅक्सेशन रिस्पॉन्स ट्रिगर होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि शरीरातील सूज और इन्फ्लामेशन कमी होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्यानामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या पेशींचे आयुष्य वाढवणारे टेलोमेरेज नावाचे एन्झाईम्स सक्रिय होतात, ज्यामुळे वाढत्या वयाचा शरीरावर होणारा परिणाम संथ होतो आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण व उत्साही राहता. शारीरिक फायद्यांसोबतच ध्यानाचे मानसिक आणि भावनिक फायदे आपल्या आयुष्याचा दर्जा सुधारतात. आजच्या काळात आपल्याला डिप्रेशन, अँक्झायटी आणि ओव्हर थिंकिंगने ग्रासलं आहे. रात्री झोपताना डोक्यात विचारांची रिळे सुरू असतात. अशा वेळी ध्यान
हे एखाद्या अँटी डिप्रेशन औषधासारखं काम करतं, कोणत्याही साईड इफेक्ट्स शिवाय. ध्यान केल्याने मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात, जे आपला मूड फ्रेश ठेवतात. ध्यानामुळे आपली भावनिक लवचिकता, इमोशनल रेझिलियन्स वाढते. म्हणजेच आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी कोलमडून न पडता शांत डोक्याने त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे शहाणपण आपल्याला ध्यानातून मिळतं. आपली एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता इतकी तीव्र होते की आपण कमी वेळेत जास्त आणि दर्जेदार काम करू शकतो. या भौतिक फायद्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ध्यानाचे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल फायदे समोर येतात. अध्यात्म म्हणजे चमत्कार नव्हे, तर स्वतःचा शोध. आपण कोण आहोत, आपल्या अस्तित्वाचा उद्देश काय आहे, हे समजून घेणं म्हणजेच अध्यात्म. ध्यान आपल्याला अहंकाराच्या पलीकडे घेऊन जातं. जेव्हा तुम्ही रोज शांत बसता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही केवळ हे शरीर किंवा हे विचार नाही आहात, तर तुम्ही त्याहून काहीतरी वेगळे, अधिक ऊर्जावान आहात. तुमच्यामध्ये जगाबद्दल, निसर्गाबद्दल आणि इतर माणसांबद्दल एक अथांग करुणा, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. एक अशी आंतरिक शांतता लाभते जी बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नसते. मनाचा हाच समतोल आपल्याला खऱ्या आनंदाकडे घेऊन जातो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं ऐकायला खूप छान आहे, पण एक बिगिनर म्हणून आम्ही याची सुरुवात कशी करावी? ध्यान करणं कठीण वाटू शकतं, कारण सुरुवातीला मन जास्त भरकटतं. पण लक्षात ठेवा, जसं पहिल्याच दिवशी जिममध्ये गेल्यावर 50 किलोचं वजन उचलत येत नाही, तसेच पहिल्याच दिवशी तासनतास ध्यान लावता येणार नाही. सुरुवातीला अगदी सोपं लक्ष ठेवा. फक्त 5 मिनिटे कोणत्याही शांत जागी पाठीचा कणा ताठ ठेवून आरामात बसा. डोळे हलकेच बंद करा. कुठलाही मंत्र म्हणण्याची किंवा कठीण कल्पनाविलास करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय, बस या प्रक्रियेकडे लक्ष द्या. मेडिटेशनचा उद्देश थॉट्स एलिमिनेट करणं नाही, तर थॉट्समध्ये हरवून न जाता त्यांना ऑब्झर्व्ह करणं आहे. कल्पना करा, तुम्ही एका हायवेच्या बाजूला उभे आहात. गाड्या सतत जात आहेत. तुम्ही प्रत्येक गाडीच्या मागे धावत नाही, फक्त ऑब्झर्व्ह करता. मेडिटेशनमध्ये थॉट्स सुद्धा तसेच असतात. ते येतात जातात, पण हळूहळू तुम्ही लक्षात घेता, मी माझे थॉट्स नाही, मी ते ऑब्झर्व्ह करणारी अवेअरनेस आहे. आणि इथेच मेडिटेशनचा सगळ्यात पॉवरफुल बदल सुरू होतो. सुरुवातीला काही सेकंदातच मन भरकटेल, जुन्या गोष्टी आठवतील, उद्या काय करायचंय हे समोर येईल. जेव्हा असं होईल तेव्हा स्वतःवर अजिबात रागवू नका. मन भरकटणं हा त्याचा स्वभाव आहे. फक्त हळुवारपणे, प्रेमाने आपले लक्ष पुन्हा श्वासावर घेऊन या. हे जितक्या वेळा होईल तितक्या वेळा लक्ष परत आणणं म्हणजेच ध्यान. यालाच माइंडफुलनेस म्हणतात. दिवसभरातून तुम्ही कधीही हे करू शकता, पण सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ध्यान करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं. जसजशी सवय होईल तसतसा हा वेळ तुम्ही 15 ते 20 मिनिटापर्यंत वाढवू शकता. शेवटी मला तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं, ध्यान ही कुठली स्पर्धा नाही किंवा हे एका दिवसात साध्य होणारे उद्दिष्ट नाही. हा एक जीवन प्रवास आहे. सुरुवातीला कदाचित फरक जाणवणार नाही,
पण जर तुम्ही सातत्य ठेवलं तर काही दिवसातच तुमच्या स्वभावात, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या आरोग्यात झालेला सकारात्मक बदल तुम्हाला आणि तुमच्या आसपासच्या लोकांना स्पष्ट दिसेल. जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसंच ध्यान हे आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला चार्ज करण्याचं पॉवरफुल स्टेशन आहे. त्यामुळे आजपासूनच स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या शांततेसाठी दिवसातली फक्त काही मिनिटे काढूया. एक दीर्घ श्वास घेऊया आणि या आंतरिक प्रवासाला सुरुवात करूया. मेडिटेशनचे प्रकार सविस्तर समजून घेऊया. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून शांत बसणं नाही. ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत आणि प्रत्येक पद्धतीचा उद्देश वेगळा असू शकतो. काही मेडिटेशन टेक्निक्स मन शांत करण्यावर भर देतात, काही अवेअरनेस वाढवतात, काही इमोशनल हीलिंगसाठी उपयोगी ठरतात, तर काही शरीर आणि नर्व्हस सिस्टम रिलॅक्स करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना एकच मेडिटेशन सूट होईल असं नाही. जसं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो तसंच प्रत्येकाचं मन, इमोशन्स आणि लाईफस्टाईल वेगळं असतं. म्हणून मेडिटेशनचे प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1. माइंडफुलनेस मेडिटेशन, सजगता ध्यान. ही आजच्या काळात सर्वात जास्त अभ्यासली गेलेली आणि लोकप्रिय मेडिटेशन टेक्निक आहे. माइंडफुलनेस म्हणजे ज्या क्षणी आहोत त्या क्षणामध्ये पूर्ण जागरूकतेने उपस्थित राहणं. माइंडफुलनेस मेडिटेशनमध्ये आपण वर्तमान क्षणाकडे अवेअरनेसने परत येण्याचा सराव करतो. यामध्ये श्वास ऑब्झर्व्ह करणे, शरीरातील सेन्सेशन्स जाणवणे, आसपासचे आवाज नोटीस करणे, थॉट्स येताना त्यांना फक्त ऑब्झर्व्ह करणे यावर भर असतो. ही प्रॅक्टिस आपल्या माइंडला अधिक स्टेबल, अधिक अवेअर आणि कमी रिॲक्टिव्ह बनवण्यास मदत करते. काही संशोधनांमध्ये माइंडफुलनेसमुळे अटेन्शन इम्प्रूव्ह होणे, इमोशनल रेग्युलेशन स्ट्रेंथन होणे आणि मेंटल क्लॅरिटी वाढणे असं दिसून आलं आहे. 2. ब्रेथ मेडिटेशन, श्वास ध्यान. ही मेडिटेशनची सर्वात साधी आणि प्रभावी पद्धत मानली जाते. यामध्ये पूर्ण लक्ष फक्त श्वासावर केंद्रित केलं जातं. कारण श्वास हा नेहमी वर्तमान क्षणात असतो. जेव्हा आपण ब्रीथिंग ऑब्झर्व्ह करतो तेव्हा मन हळूहळू शांत होऊ लागतं. ही टेक्निक विशेषतः बिगिनर्ससाठी खूप उपयुक्त आहे. श्वास ध्यान नर्व्हस सिस्टम काम करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. कारण स्लो आणि कॉन्शियस ब्रीदिंगमुळे हार्ट रेट शांत होऊ शकतो, शरीर रिलॅक्स होऊ शकतं आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिवेट होण्यास मदत होऊ शकते. म्हणून अनेक लोक स्लीप इम्प्रूव्ह करण्यासाठी, रिलॅक्सेशनसाठी आणि मेंटल कामनेससाठी ब्रेथ मेडिटेशन करतात. 3. मंत्र मेडिटेशन. या मेडिटेशन प्रकारामध्ये एखादा शब्द, ध्वनी किंवा वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट केलं जातं. याला मंत्र म्हणतात. उदाहरण ओम सोहम. यामध्ये रेपिटेशन आणि रिदममुळे माइंडचं वॉन्डरिंग कमी होऊ लागतं, कारण मनाला एका स्पेसिफिक साऊंडवर फोकस मिळतो. भारतीय परंपरेमध्ये मंत्र ध्यानाला खूप महत्त्व आहे. विशेषतः ओम हा ध्वनी नर्व्हस सिस्टमवर कामिंग इफेक्ट निर्माण करू शकतो, असं काही संशोधनांमध्ये सूचित केलं गेलं आहे. जेव्हा एखादा मंत्र शांतपणे रिपीटेड रिदममध्ये म्हणला जातो तेव्हा ब्रीदिंग नॅचरली स्लो होऊ लागतं आणि मनाचा वेग कमी होऊ लागतो. मंत्र मेडिटेशन विशेषतः ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि इनर कामनेस अनुभवण्यासाठी उपयोगी वाटू शकतं. काही लोकांसाठी मंत्रामुळे इमोशनल कम्फर्ट आणि स्पिरिच्युअल कनेक्शन सुद्धा निर्माण होतो. 4.
लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन, प्रेमभाव आणि करुणा ध्यान. या मेडिटेशनला मेत्ता मेडिटेशन सुद्धा म्हटलं जातं. ही अत्यंत सुंदर आणि इमोशनली हीलिंग मेडिटेशन टेक्निक मानली जाते. यामध्ये आपण स्वतःसाठी, आपल्या प्रिय व्यक्तींसाठी, इतर लोकांसाठी आणि कधीकधी संपूर्ण जगासाठी शांतपणे प्रेम, करुणा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. हळूहळू ही प्रॅक्टिस इमोशनल सॉफ्टनेस डेव्हलप करू शकते. सायकॉलॉजीमध्ये सेल्फ कंपॅशन, इमोशनल वेलबिंगसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. ही मेडिटेशन विशेषतः इमोशनल हीलिंग, रिलेशनशिप इम्प्रूव्हमेंट आणि इनर पीससाठी उपयोगी ठरू शकते. 5. बॉडी स्कॅन मेडिटेशन, शरीर निरीक्षण ध्यान. ही मेडिटेशन शरीरामध्ये साठलेला ताण ओळखण्यासाठी आणि रिलॅक्स करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. आपल्याला अनेकदा स्वतःच्या शरीरामध्ये किती टेन्शन आहे हे जाणवतही नाही. उदाहरणार्थ, जबडा घट्ट पकडलेला असतो, खांदे स्टिफ असतात, कपाळावर ताण असतो, ब्रीदिंग शॅलो असतं. बॉडी स्कॅन मेडिटेशनमध्ये आपण शरीराच्या प्रत्येक भागाकडे अवेअरनेसने लक्ष देतो. यामुळे शरीर रिलॅक्स होऊ शकतं, मसल टेन्शन कमी होऊ शकतो, नर्वस सिस्टम काम होऊ शकतो आणि माइंड बॉडी कनेक्शन डीपन होऊ शकतो. ही मेडिटेशन विशेषतः झोपण्यापूर्वी स्ट्रेस रिलीजसाठी आणि डीप रिलॅक्सेशनसाठी खूप प्रभावी मानली जाते. अनेक लोकांना बॉडी स्कॅन मेडिटेशन दरम्यान पहिल्यांदा जाणवतं, मी किती ताण घेऊन जगत होतो. आणि अवेअरनेस हीच हीलिंगची पहिली पायरी असते. मेडिटेशनचा सर्वात चांगला प्रकार असा काही नसतो. जो प्रकार तुम्हाला इंटरनली कनेक्ट करतो, कन्सिस्टंटली करता येतो आणि अवेअरनेस वाढवतो, तो तुमच्यासाठी योग्य असू शकतो. सुरुवातीला सिंपल टेक्निक्स निवडा. कन्सिस्टन्सी ही परफेक्शनपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण मेडिटेशनचा खरा उद्देश काहीतरी स्पेशल एक्सपिरियन्स मिळवणं नाही, तर हळूहळू अधिक जागरूक, अधिक स्थिर आणि स्वतःशी अधिक कनेक्टेड होणं आहे. शेवटी तुमच्याकडे सगळं असू शकतं, पण जर मन सतत रेस्टलेस असेल तर आतून समाधान कधीच जाणवत नाही. आणि म्हणून मेडिटेशन इतकं पॉवरफुल आहे. मेडिटेशनचा डीपेस्ट बेनिफिट कदाचित शांतता नाही, तो आहे क्लॅरिटी. स्वतःला स्पष्टपणे पाहण्याची क्लॅरिटी. म्हणून आजचा हा पॉडकास्ट इथे संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देऊ इच्छित आहे. पुढचे फक्त 7 दिवस दररोज 5 मिनिटं शांत बसा. फोन बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. बस. कोणतीही परफेक्शन नाही, कोणताही प्रेशर नाही, फक्त अवेअरनेस. आणि मग स्वतः ऑब्झर्व करा तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये आणि तुमच्या एनर्जीमध्ये काय बदल होतो. जर हा पॉडकास्ट तुम्हाला जेन्युइनली युजफुल वाटला असेल तर तो अशा एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला सध्या थोड्या शांततेची गरज आहे. आणि अशाच सायन्स बेस्ड डीप सायकॉलॉजी आणि सेल्फ ग्रोथ रिलेटेड कंटेंटसाठी हील विथ डॉक्टर पल्लवी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या आन्सर्सची गरज नसते, फक्त काही मिनिटांच्या शांततेची गरज असते.